आई माऊलीचा ज्ञानासच पाहिजे व्हिडिओ बनव. कसली ज्ञानासच पाहिजे. थकलेलं काय नाहीये, फक्त आजारी आहे जरा. हा बोलला मी नाही येणार पाया पडायला. आम्ही घेऊन गेलो पण लाईनच एवढी आहे तर आम्ही स्किप केलं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग लई स्पेशल होणार आहे कारण आज आम्ही चाललो आहे लोणावळा एकविरा आई दर्शनला. ते पण आमचं 1-2 महिन्या पहिलेच प्लॅन चाललेलं एकविरा आई दर्शनला जायचं. तर आज फायनली सक्सेस झालं, ते पण रोड ट्रिप. तर तुम्हाला म्हणजे माहिती पण भेटणार आहे कसं पोचायचं आहे म्हणून रोड ट्रिपनी पण, आणि काय बोलतात असं प्रायव्हेट वे आपलं ट्रेननी वगैरे कसं काय. आणि आम्ही टोटल चार मित्र आहोत आणि 2 गाड्या आहे आमच्याकडे. तर आम्ही 2 गाड्या घेऊन जाणार आहोत एकविरा आई दर्शनला. मी आणि ऋतिक आणि सौरभ पण आहे तो खाली, आणि अजून एक साक्षी येते. तर तेच तिसरा व्यक्ती आ चुका आहे. गोवा इज ऑन ना, अरे सॉरी, लोणावळा एकविरा आई प्लॅन इज ऑन, गोवा नाही. आता मी थोड्या वेळात निघूया. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, लई मजा येणार आहे त्याची. तर चला आपण आता कंटिन्यू करूया. हा इधर जो सुपर बाइक वाले जब कर रहे, एक नंबर सही है. 1 hour later. इथं लंच नाही, नाश्ता चालू आहे आमचा. तिघांनी मिसळ घेतले, मी उत्तप्पा घेतलाय ऑपोजिट. 1 hour later. आम्ही आहोत खंडाळा घाटला. माझ्या संधी आहे साक्षी, ऋतिक, सौरभ. बघितलं टाइम काय ऋतिकला ओळखतच असताल, हिला नसेल बघितलं कधी. मी आता दर्शन घेणार आहे शिंगोबा मंदिरामध्ये. तर त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे खंडाळा घाटच्या. आम्ही जुना रोडनी चाललो खंडाळा घाट. तर पुढे एक भारीसा व्ह्यू आहे, तो व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे. 1 नंबर आहे. पावसाळ्यामध्ये 1 नंबर असतो, पण आता उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यामध्ये पण 1 नंबर व्ह्यू आहे. तो आपण पुढे जाऊन बघणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. तर आता इथून एकविरा आईच्यात इथं म्हणजे जाण्यासाठी 18 किलोमीटरची फक्त आम्ही लांब डिस्टन्सला आहे. मग 18 किलोमीटर झाल्यावर आम्ही पोहोचू एकविरा आई दर्शनला. तर आता तिथं किती टाईम लागतो ते सगळं आता तिथं जाऊन बघूया. मित्रांनो, आम्ही आता खंडाळा घाटला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मागं व्ह्यू 1 नंबर आहे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू 1 मिनिट. हा पूर्ण खंडाळा घाटचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही लोक. आता आम्ही लवकरच पोचू. तेच एकविरा आईच्या
मित्रांनो आम्ही आता पुढे आलो. आता एकविराईचे दर्शन आम्ही आता घ्यायला जाणार आहे. हा गेट दृष्टिकोनला श्री एकविरा देवस्थान. मित्रांनो आता आपण आलो एकविराई दर्शनला. आम्ही फायनली पोहोचलो. पार्किंग बिर्किंग केली. हा बघा डोंगर. आता आपण स्टार्ट करतोय. थोडी ट्रॅकिंग करावं लागेल. चला चला चला. हे माझं जाऊ दे. यस यार. हे क्या है? मंगनलाल चिक्की. हो किती मोठं दुकान आहे. पूर्ण मार्केटमधून हे सगळ्यात मोठं दुकान आहे. सही आहे. हे ऋतिक सौरभ. अरे काय कोटार दिसतंय मोठं दुकान. वायरल मी बोलेगा मी नाही बोला था. म्हणजे काय पण असं एक द्यायचं ब्लॉग. मार्केट आहे. हे बघ आम्ही आलतो इथून खाली. कोणाला जीवावर आले? ऋतिकला जीवावर आलंय पूर्ण चालायला. आणि साक्षीला म्हणजे कसं आहे माहितीये का? हे दोघं हे तकलादी मेंबर्स आहे दोघं. मला पकडून येतात ते वरती. काय ते लाईन ऊन लई जोरात आहे. सौरभ आणि ऋतिक जीवावर आलंय. 3-4 तास लागणार आहे. आता बघू किती टाइम लागतो. म्हणून यांना म्हणत होतो नका मस्ती करू. इथं खूप लाईन आहे. आज आम्ही संडेला आलोय. नेमका 4 ते 5 तास लागेल असं आहे. तर आम्ही म्हणून बाहेर आलो. आम्ही पूर्ण लाईन मधून बाहेर आलो. पण साक्षीला दर्शन करायचं होतं. पण आता काय करणार. ही लाईन एक डायरेक्ट गेली. कुठे जाते ते बघून येतोय आम्ही. बघू आता. आपण लेणी पण कव्हर करणार आहे तेच. A few minutes later. याच्यामुळे सगळं झालंय. हाच येतो. एकविराईच्या मंदिराच्या वरती कोंबड्या ते दान केलेले. पडणार नाही पडणार. रील आई माऊलीचा लेणी. तर मित्रांनो थोड्या वेळामध्ये आपण लेणीमध्ये पण जाणार आहोत. पर पर्सन 25 रुपीज आहे. तेच लेणी तिकीट पर पर्सन 25 रुपीज आहे. तिकीट इथं तिकीट मिल चुका है. लेट्स गो. हा हा लेणीसाठी आपण तिकीट काढले. पर पर्सन 25 रुपीज. तर मित्रांनो देवीचे दर्शन झालं नाही कारण खूप लाईन होते. मग आम्ही विचार करतो नेक्स्ट टाइम यायला. इथं बघू शकता स्ट्रक्चर. पूर्ण व्ह्यू लेणीचा. इथं हनी बीज जे आहे ना जे ते हे मध तयार करते बघा. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत लेणीला. पर पर्सन 25 रुपीज. आणि हे आहे आतमध्ये एकदम गरमीमध्ये एकदम थंडगार वातावरण असतं आतमध्ये. तुम्ही लोक बघू शकता पूर्ण. जाऊ शकतो आता तिकीट काढले ना. लेणी किओस मित्रांनो याच्या खाली एकदम थंड गार लागते. पूर्ण मोठी स्पेस आहे. भारी वाटतं एकदम इथं आल्यावर. सही आहे.
कैसा आहे ऋतिक? व्हिडिओ बनव. हा ज्ञानासू स्पायची व्हिडिओ बनव. कसली Yeah, boy. वाईल्ड आहे ना बरोबर प्राणींना जगा हम झाड घेत रस्ता तू. हे काय करतोय ऋतिक अरे उतरायची रस्ता. इधर से एक एक हा, एक नंबर व्यू आला चल 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 ऐसे जगह से आप पेड़ गया तो हो गया. टॉर्च मारा बे पण काय दिली नाही. तर मित्रांनो तुम्हाला एकविरा यायला यायचे तर तुम्हाला पहिले लोणावळा स्टेशनवरून तुम्हाला बस टॅक्सी ना हां टॅक्सी घ्यावं लागेल पर पर्सन 150 रुपीज कारला ना कारला विलेजला यायला कारला विलेजवरून मग तुम्हाला वापस ऑटो घेऊन इथं डायरेक्ट एकविरा यायला मतलब म्हणजे ते खाली सोडणार तिथं पर पर्सन 20 रुपीज ना 20 to 30 रुपीज पर पर्सन आहे मग तुम्हाला तिथून ट्रॅकिंग करत करत वरती यावं लागतं ट्रॅकिंग इझी आहे एवढं काय हार्ड नाही आमच्याबरोबर होते काय काय थकले विनाकारण एवढं आले थकलेलं काय नाहीये फक्त आजारी आहे जरा हा बोलला मी नाही येणार पाया पडायला आम्ही घेऊन गेलो पण लाईनच एवढी आहे तर आम्ही स्किप केलं आम्ही बाहेरूनच पाया पडले कारण 5 तास लाईनीत एक तर आम्हाला लेट होईल ना परवडत नव्हतं. मला परवडत होता बरं का आयसन हे साक्षीला परवडत नव्हता म्हणून आम्ही घेतला नाही पास मला परवडत होता मी लय गरीब आहे तरी. मित्रांनो 5 जे पर पर्सन 250 रुपीज होते डायरेक्ट दर्शन VIP पर पर्सन 250 रुपीज डायरेक्ट दर्शन VIP पण त्या दादांना विचारलं मी तर ते बोलले की आज सीन झाला सकाळी मोठा मग डायरेक्ट बंदच केला तर असं सीन तर आम्ही नेक्स्ट टाइम येऊ आणि जरूर दर्शन घेऊ है ना हे नेक्स्ट टाइम येऊ आणि जरूर दर्शन घेऊ हे शी काय आहे? हे बाबा पडलं असतं आरामसे ते मी नाही दिसते त्याच्यात. तुला माहिती तू दिसते नाही दिसते थांब छोटी मुलं तर मित्रांनो एकविरा आईचे दर्शन आम्ही नाही घेऊ शकलो कारण लाईन खूप होती आणि एक जणाला बरं वाटत नव्हतं ऋतिकची पण तब्येत बिघडली आणि ऊन पण खूप होतं आम्हाला पण खूप लागत होतं तर आम्ही मग स्किप केलं ते दर्शनच्या पाठ आम्ही बाहेरूनच पाया पडला आणि लेणी केव्ज आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि खंडाळा घाट हे सगळं तुम्हाला दाखवलंच तर आम्ही नेक्स्ट टाइम जाणार आहोत पूर्ण आम्ही दर्शन म्हणतो एक वापस व्हिडिओ बनवेल एकविरा आईवर तर मित्रांनो अगर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय